जर आपल्या गावचा सरपंच सर्वांमध्ये जर आपण एक ठरवला आहे, मग ग्रामपंचायत आतापर्यंत या 3 महिन्यामध्ये एवढ्या पत्रव्यवहारामध्ये गप्प का? मला असं कुठल्याही ग्रामपंचायतीत मी आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 8 गावांचं मी नेतृत्व करतोय. पण मला असं कुठल्याही गावामध्ये असं चित्रपट झालं नाही, दिसलं नाही जे वराडमध्ये मी बघितलं. परंतु न भविष्य असा सरपंच वराड गावामध्ये रावले मॅडम म्हणून बसले आणि अशा पद्धतीचं असते वेळी वेताळच्या बाबतीत जे काय चाललंय तर त्यांनी आपलं मत प्रगट करणं हे अतिशय काळाची गरज आहे आणि ते करायला पाहिजे. आणि त्यांना कोणीतरी किंवा तुम्ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी सुद्धा ह्या आपला वेतोबाकडे मी जाऊन भान ठेवून वेतोबाकडे मी बसलोय आणि अशा पद्धतीचं सगळं झालेलं आहे. नमस्कार, मी रोशन पांचाळ. 2 दिवसापूर्वी आपण बाळा चिंदरकर यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर आज आपल्या गावातील म्हणजे आपल्या वाडीतील एक धडाकेबाज नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राजनजी मानगावकर आज आपल्या सोबत आहेत. त्यांचाही आज आपण इंटरव्ह्यू घ्यावे. जास्त वेळ आपण काढूया नको, कारण जे काही चाललंय गावामध्ये ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे आज आपण विषयाला सुरुवात करूया. मानगावकर साहेब, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलून घ्या. ही मुलाखत जी आहे ती मी गावामध्ये संपूर्ण सगळीकडे चर्चेचा विषय हा झालेला आहे. परंतु मी आधी प्रथम सांगतो की मी गेली 40 वर्ष वराड गावामध्ये राहतोय. वराड गावामध्ये माझं वास्तव्य आहे. परंतु आज माझी जन्मभूमी जरी मालवण असली तरी कर्मभूमी म्हणून मी वराड हे पूर्णपणे मी स्वीकारलेले आहे. आणि ते स्वीकारण्याचं कारण एवढंच आहे की वराडचा वेतोबा, वराडचा लिंगेश्वर, सातेरी, पावणाई सर्व जी पंचायतन देवता आहेत यांच्याशी माझं नातं आणि माझी नाळ जुळलेली आहे. आणि अशा प्रकारे हे असते वेळी मी पूर्णपणे त्या देवांच्या आशीर्वादाने आज मी पूर्णपणे वराड गावामध्ये आज माझं पूर्णपणे आज व्यवस्थित चाललेलं आहे. अशा पद्धतीने आज मला लोकांना एवढं मला वाटतं की या स्फटिक लिंगाबद्दल हा विषय आहे. मला एवढंच सांगावं असं वाटतं की गावातल्या लोकांनी आपल्या मुलांनी सर्वांनी वेताळ, सातेरी किंवा लिंगेश्वरी ह्या देवतांवर विश्वास ठेवणं ही काळाची गरज आहे. कारण आपला वेताळ हा पंचाक्षरी वेताळ आहे हे सुद्धा मला पूर्णपणे आज जाणवलेलं आहे. आणि वराड वेताळाचे मी गावात राहिल्यापासून गावात ह्या देवतांचे मी चमत्कार किंवा त्यांच्याबद्दलची जी काय ख्याती आहे ती मी पूर्णपणे ऐकलेली आहे. अशा पद्धतीचं संपूर्ण आपल्या वराड गावामध्ये असते वेळी कुठेतरी एखादी व्यक्ती येते गावामध्ये, कुठेतरी बसतान बसवते. एखादा पिक्चर जसा असतो तशा पिक्चरचं कुठेतरी एक तिथे बसतान सगळं निर्माण करतो आणि लोकांना कुठेतरी तो दाखवण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि आपलीच लोक ह्याच्यात कुठेतरी झोकून घेतात. ही खरोखरच वराड गावाच्या दृष्टिकोनातून खेदाची बाब आहे असं मला वाटतं. ठीक आहे. मानगावकर साहेब, तुमची अजून एक मी ओळख आपल्या चाहत्यांना करून देतोय की राजन मानगावकर यांचं एक महाई सेवा केंद्र आहे जे कट्ट्यामध्ये खालच्या बाजूला आहे. ते त्या ठिकाणी सर्व कायदेशीर कारवाई जी काय असते ती सर्व गोष्टी करतातच. तसंच मानगावकर साहेबांचे काही कॉन्टॅक्ट आपल्या मोठमोठ्या राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांसोबत सुद्धा आहेत. आता मानगावकर साहेब, मी तुम्हाला हे वादाचे विषय आहेतच, पण तुम्हाला एक थोडासा वेगळा एक धार्मिक त्यासोबत राजकीय टच असलेला एखादा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. कारण बऱ्याच जणांना मी सगळ्यांशी बोललो पण मी आपण धार्मिकच बोलत होतो. आज मी तुम्हाला एक स्पेशल तुमच्यासाठी म्हणून मुद्दा विचारतोय. मानगावकर साहेब, तुम्ही नेहमी पडद्यामागचे खेळाडू म्हणून ओळखले जाता. मग या स्फटिक शिवलिंगाच्या वादात तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आणि गाव का पेटतंय? माझी तर प्रतिक्रिया जर घ्याल तर मला असंच म्हणायचं आहे की मगाशी सुद्धा मी बोललो की गाव आपला एकीकडे पाहिजे, आपली दैवत चांगली आहेत आणि अशा दृष्टिकोनातून गावात आपलं एक तीर्थ आहे. आज मंदिरं जी आहेत वेताळ मंदिराच्या तिथे आहेत ती प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जातील अशा प्रकारची मंदिरं सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील नाही आहे, आपल्या वराड गावामध्ये आहेत. असं एवढं सगळं असते वेळी कुठेतरी नको त्या गोष्टींमध्ये गुंतणं किंवा त्याच्यात आपण झोकून घेणं हे वराड गावाच्या ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. आणि काही ग्रामस्थ त्याच्यात झोकून घेतात. यांना कृपया माझी विनंती असेल की यांनी कुठेतरी आपल्या देवावर श्रद्धा ठेवावी आणि त्या दृष्टिकोनातून देव आपला खरोखरच आपलं संपूर्ण योग्य तो निर्णय घेणार आहे याच्यावर विश्वास ठेवावा.
आणि अशा गोष्टीने हे करू नये, कारण फुकटचा कुठेतरी तिथे पैसा खर्च होतोय, वेळ वाया होतोय, तो सत्कर्मासाठी घालावा अशी मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणलात की पडद्यामागचं हे, बरोबर. माझं एक वराडगावात मी आल्यापासून एक करतोय की मला वेताळाने वराडगावात दिल्यानंतर फार भरभरून दिलेलं आहे की माझ्यात काही कमी नाही आहे. मी आल्यापासून खूप वराडगावामध्ये समाधानी आहे. एकमेव म्हणायचं तर त्या देवतेमुळे मी समाधानी आहे की त्या देवानेच मला कृपा आशीर्वाद दिला आणि तुमच्यासारखी माणसं वराडगावातली मला अतिशय प्रेमळ मिळाली. त्याच्यामुळे माझी भूमिका आजपर्यंतची अशीच आहे की जे वराडगावासाठी करेल ते ऋण म्हणून करेल. त्याच्यामुळे मला कुठलीही गोष्ट वराडगावासमोर आणण्याची किंवा ती दाखवण्याची मला पाळी मी आणत नाही. जे काय आहे ते माझ्या माध्यमातून मी करतो. झाल्यानंतर कृतीत ते दिसावं असं वेताळाला सुद्धा मी प्रार्थना करतो की ते माझ्याकडून मला ताकद दे आणि करून घे. त्याच्यामुळे पडद्यामागे माझं एवढंच काम असतं की समोर मला कुठेही असं काय मला क्रेडिट किंवा हे नको असतं. दुसरी गोष्ट आज बघितलं तर राणे साहेबांच्या बाबतीत मी आज विभाग प्रमुख शिवसेनेचा आहे. गेले कित्येक वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राणे साहेबांचा आहे. राणे साहेबांचं बघितलं तर खासदार नारायण राणे, नितेश राणे साहेब पालकमंत्री, तसेच आमचे आमदार निलेश राणे ह्यांनी आतापर्यंत सिंधुदुर्गावर जे काय प्रेम केलेलं आहे, सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण केलेला आहे, तिथे अशा प्रकारची गोष्ट होणं ही खेदाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारची प्रवृत्ती असेल तर त्यांनी ते गावकरशाही आणि दैवत मानणारी व्यक्ती आहे ती तिघही. त्याच्यामुळे ह्या प्रवृत्तीला तिन्ही व्यक्ती आमचे जे आहेत, जे आमचे नेते मंडळी आहेत, ते नक्कीच त्याला कुठेतरी जागा दाखवतील आणि जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करतील एवढं मला नक्कीच मला खात्री आहे. बरोबर. अजून एक दुसरा प्रश्न आहे जो माझा आहे आणि बऱ्याच मला वाटतं तुमचे जे सहकारी आहेत त्यामध्ये प्रत्येक जण तुम्हाला सरळ येऊन विचारू शकत नाही की गावात दोन गट पडले आहेत, लोक एकमेकांसमोर उभे आहेत आणि तुम्ही शांत आहात कारण त्यांना प्रकर्षाने तुमची भूमिका जाणवत नाहीये. हा एक मूळ मुद्दा. दुसरा, तुमची ही गप्प राहण्याची रणनीती म्हणजे वादाला फूस लावणं नाही काय? अशी मुळीच नाही. तर माझं कसं आहे, जिथे सहकारी आहेत, सहकारी प्रामाणिकपणे, आणि मी तुम्हाला परत परत सांगतोय की मी जो घडलोय तो पूर्णपणे आज गावाच्या लोकांमुळे आणि जास्त करून माझ्या देवतेमुळे, वेताळामुळे. बरोबर. माझं श्रद्धास्थानच वेताळ आहे. त्याच्यामुळे मी कुठेही गप्प नाही. माझी जिथे जिथे मदत आहे आणि माझं मी सांगितलं तसं मला जे करायचं असेल ते मी कधीही बोलून दाखवत नाही. जे काय आहे ते घडवूनच दाखवायचं. आणि ह्याच्या मागे मला कुठलंही, मी तिथे गेलो नाही किंवा जाणारही नाही. माझं मी ज्या दिवशी शिवरात्र होती त्या दिवशी मी प्रथम दुधाचा अभिषेक सुद्धा मी लिंगेश्वराच्या चरणी अर्पण केला आमच्या. पण तिथून मी कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेलो नाही, कुठेही नाही. फक्त आणि फक्त स्वयंभू म्हणून मी आमचं तीर्थक्षेत्र म्हणून मी फक्त आमचं महादेवाजवळच बघितलं. आणि मला तर कुठेही मी शांत नाही. शांत माणूस असतो तो खरोखरच काहीतरी करण्यामागे असतो. आणि जे करायचं आहे ते मला एवढंच करायचंय की जे कोण आहे तिथे त्यांना हद्दपार करण्यासाठीच मी शांत आहे. मी कुठेही असा कोणाशी मिळून जुळून कुठे हे नाही आहे. माझा व्यवसाय असला तरी व्यवसायामध्ये बरेच लोक येतात जातात. त्याच्यामुळे मला त्याचं काहीही हे नाही आहे. मला देवाबद्दल मला जी काय आत्मीयता आहे त्या पद्धतीनेच मी सगळं हे करणार. आणि मला गावाने कधीही गावातल्या गावकर मंडळींनी आवाहन करावं कुठल्याही पद्धतीने मला माझं सहकार्य असेल तर रात्री अपरात्री मी कुठल्याही क्षणी मी करायला तयार आहे. मी शांत नाही आहे. बरोबर आहे. बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं आहे, मी तुमचं असं म्हणत नाहीये, मी बाकीच्या राजकारण्यांविषयी सुद्धा बोलतोय, कारण आता ही जर आपण व्हिडिओ करतोय तर लोकांनाही समजलं पाहिजे की लोकांचं असं म्हणणं आहे की राजकारणात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही या धार्मिक वाद, म्हणजे तुम्ही म्हणत नाहीये मी, काही लोक धार्मिक वादाचा उपयोग करतात, श्रद्धेच्या नावाखाली राजकारण करतायत आपल्या गावामध्ये. तुम्ही तर आपल्या साईडनेच आहात, पण काही लोक त्यांच्यामध्ये आहेत जी धार्मिक गोष्टीमुळे वाद निर्माण करून आपलं राजकीय क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. याच्यावर तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता? मला ते एक वाटतं की हे बघा, राजकारण अशा पद्धतीचा विषय कोणी आणू नये. सन्माननीय विक्टर डांटस, बाळा चिंदरकर, रुपेश कोरळेकर हे संपूर्ण राजकारणातले वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या याचे नेतृत्व आहे. आणि अशा पद्धतीने आज मला तर वाटतं आम्ही एकत्रित येऊन गावाचा विकास हा होतच राहणार. पण ह्या गोष्टी संदर्भात आज एकोपा येणं म्हणजे काय आहे की आपल्या देवाबरोबर आपल्या गावाबरोबर राहणं आणि ही आपली सेवा म्हणून गावात कुठल्याही प्रकारचं असं जर वितंडवाद होत असतील, माणसात मतभेद होत असतील तर ही राजकारणाची लढाई बाजूला ठेवून त्यांनी खरोखरच एकत्र यावं, देव म्हणून यावं. मला बरेच जण विचारतात, अरे तू कोणाबरोबर आहेस?
अरे विचारण्याची ही पाळी त्या माणसाची माझ्यापर्यंत येऊ नये, कारण त्याने आई वडिलांबरोबर सोबत जरी एखादी व्यक्ती असली तरी आपला खरा देव आणि खरा जर आपला आई वडील आणि आपला अन्नदाता असेल तर आपला फक्त वेताळ आणि महादेव हाच आहे. त्याच्यामुळे ह्याने असे प्रश्न विचारू नये, कारण गावात अशा प्रश्न होत आहे. आणि राजकीय क्षेत्रातलं तुम्ही म्हणाल तर राजकीय क्षेत्रातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी आपला जो रिझल्ट आहे तो मतपेटीतून त्यांना मिळतो, तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह सुद्धा मिळतो. त्यांनी ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य करू नये किंवा ह्याच्यातून आपली मतं वाढतील किंवा ह्याच्यातून आपली उन्नती होईल तर मुळीच नाही. आणि वेताळ देवाला जो मानेल आणि वेताळ देवाची जो श्रद्धेने सेवा करेल त्याची उन्नती नक्कीच होणार. त्याच्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणाला पाठीशी घालण्याची कामं राजकीय पुढाऱ्यांनी करू नये. त्यांनी फक्त स्फटिक लिंग घालवायचं या दृष्टिकोनातूनच त्यांनी सहकार्य करावं. आणि हे सुद्धा त्या व्यक्ती तशा प्रवृत्तीच्या आपल्या गावामध्ये आल्या आहेत, म्हणूनच त्यांनी सहकार्य करावं. बरोबर. अजून एक विचारायचं की आपल्या गावात ऑलरेडी मूळ रुजू शिवलिंग आहे, मग हे नवीन शिवलिंग स्फटिक शिवलिंग घालण्याचा घाट कशासाठी? यात काही आर्थिक कारण आहे काय? नक्कीच आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी मालवणला मच्छी मार्केटच्या लिलावासाठी मी संध्याकाळचा गेलो होतो. तिथे माझा एक मित्र मिळाला, गौरव सोनवडेकर म्हणून. त्याला तो मला विचारत होता, अहो काय तुमचं वराडचं असं चाललंय? तर मी त्याला सांगितलं, म्हटलं अरे स्फटिक लिंगा संदर्भात विषय आहे. होय, खरोखरच आवाज उठवा तुम्ही. कारण माझ्या बरोबर एक माझा मित्र गेला होता तिथे, तर त्याने राणेने वगैरे सरळ त्यांना सांगितलं की 25,000 रुपये दे, मानसिक ताण असेल तो संपूर्ण मी घालवतो. म्हणजे हे सरळ सरळ विषय आहेत. अशी कोणती म्हणजे क्रिया आहे किंवा कोणती विद्या आहे की 25,000 रुपये घेऊन तुम्ही? 25,000 म्हणजे त्यांना कसं आहे, कुठेतरी पैशाचा स्तोत्र निर्माण करायचा आहे. आपापसात त्यांना जेवढं वराड सावरवाड आणि जेवढे गाव पेटतील, जेवढे लोकांमध्ये जेवढं होईल तेवढा त्याचा पैशाचा सोर्स तिथे चालू आहे. आणि ह्याच्यासाठी तो आटोकाट प्रयत्न होतोय की ह्यांचं तो स्फटिक लिंगाजवळ अशीच मागणी करत असेल की ह्यांचं जास्तीत जास्त पिढ्यानपिढ्या यांची भांडणं लागून दे आणि माझं हे पोट भरून दे, अशा पद्धतीची त्याची प्रवृत्ती आहे. तरी आपल्या गावातल्या लोकांनी वेळीच सावध होऊन या अशा प्रवृत्तीला नष्ट करून गावाबरोबर राहावं असं मला वाटतं. बरोबर. अजून एक, जर उद्या या वादामुळे गावात काही अघटित घडलं किंवा शांतता भंग झाली तर त्याची पहिली जबाबदारी स्वीकारण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? अशा प्रकारचं काही होणारच नाही. कारण आम्ही तुम्हाला बरोबर आहे, कारण शेवटी काय आहे, गावाचा विषय आहे जे सगळेजण बघतायत. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की सगळ्यांचा विश्वास तुमच्यावरती आहे. तुम्ही पडद्यामागचे महत्वाचे सूत्रधार म्हणून ओळखले जातात. पडद्यामागचा सूत्रधार खरोखरच खूप महत्वाचा असतो, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. कारण मी स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की आपल्यामध्ये असणारे राजन मानगावकरजी हे खूप मोठ्या मोठ्या लेवलच्या लोकांपर्यंत त्यांची ओळख आहे. म्हणून हा प्रश्न मी तुमच्यासाठी केलाय. पुन्हा एकदा प्रश्न आहे का, उद्या जर या वादामुळे गावात काही अघटित घडलं किंवा शांतता भंग झाली त्याची पहिली जबाबदारी स्वीकारण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? असं घडायला मुळीच देणार नाही. आज सुद्धा निलेश राणे साहेब मला स्वतः बोलले, मला एक खंत वाटला की मानगावकर तुम्ही सुद्धा शांत राहता, हे सुद्धा बोलले, तुम्ही काय हे करू शकत नाही, अशा प्रकारचं मला काही बोलले. पण मला एकच वाटतं की हे बघा, राजकीय म्हणून याचं वळण लागू नये. मगाशी तुम्ही बोललात म्हणून आम्ही कुठेतरी हे केलं नाही तर निलेश राणेंना आम्ही कुठेतरी तिथे गेलो असतो, शोबाजी केली असती, नोटंकीबाजी केली असती आणि त्यांना कॉल केला असं, साहेब जरा या, आम्ही असं करतो. तर आम्हाला कृतीतच करायचं आहे. गावकरी मंडळी, गावातले लोक, आम्हाला कृतीतच करायचं आहे. आणि अशा प्रकारचं होते वेळी संयम मी तर आवाहन करेन राजकीय पुढारी किंवा मी सुद्धा स्वतः हे करेन की अशा प्रकारचं होणार नाही, कुठेतरी गालबोट लागणार नाही, याचे पुरेपूर आम्ही प्रयत्न करू. आणि गावाने आणि गावातल्या हरेक व्यक्तीने सुद्धा अशा प्रकारचं प्रत्येक आपल्या कुटुंबात सहकार्य करावं की जेणेकरून आपल्या कुटुंबाला ज्याने त्याने आपलं समज द्यावा आणि अशा प्रकारचं काही होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. मी तर कंपल्सरी ह्याच्यावरती असं म्हणेन की हे होणार नाही, या मताशी मी ठाम आहे आणि हे व्हायला देणार नाही. बरोबर. जसं मगाशी म्हटलं तसं पुन्हा एकदा, तुम्ही पडद्यामागचे खरे सूत्रधार आहात, पण प्रत्यक्ष मैदानात येऊन लोकांची प्रश्नांची उत्तरं का नाही देत? ही पळवाट कशासाठी? मी पळवाट अशासाठी म्हणतोय की तुम्ही मागून जर सूत्रधार होता ते काम फत्ते करणार 100%, पण ही पळवाट कशासाठी? मला कुठेतरी पळायला आवडत नाही. पण माझं एक, मी आता पहिल्यांदाच मुलाखतीत माझ्या मी काय बोललो तुम्हाला की मी इथे 40 वर्षाचं वास्तव्य मला झालं. बरोबर. गावाला कुठल्याही प्रकारे गावकर मंडळी, गाव जेवढा मी वेताळाचा देवाचा सन्मान करतो तेवढा
प्रतिष्ठित तिथल्या नागरिकांचा मी सन्मान करतो. त्यांच्या पुढे मी कुठेही मोठा नाही आहे. त्यांनी कुठेतरी मला सांगावं, मला विश्वासात घ्यावं, मला कुठली गोष्ट असेल ते मला सांगावं, मी त्यांच्या सोबत आहे. परंतु मी स्वतःहून तिथे इन्व्हॉल्व होऊन मी त्यांना असं करा, त्या गावकर मंडळी आज आहे त्यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण गावाने सुद्धा त्यांच्या विश्वासात त्यांच्या नेतृत्वाखाली चालायचं आहे आणि मी सुद्धा त्यांच्या बरोबर नेतृत्वात त्यांच्या मी चालणार आहे. त्याच्यामुळे मला कुठेही असं थांबायचं नाही आणि पडद्यामागे सुद्धा राहायचं नाही. तुम्ही जर मला पडद्याच्या समोर जरी आणलं तरी मी कधी यायला तयार आहे. कुठेही मला बोलवा. माझ्या घरी येऊन आज तुम्ही हे घेतलात, त्याच्या पलीकडे मला कुठेही बोललात, मंदिरात घेतलात तरी राजन माणगावकर जो आहे तसाच बोलणार. बरोबर आहे. शेवटी हा प्रश्न माझा एकट्याचा नाही, सर्वांचा आहे, पूर्ण गावाचा आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की मी जे काही प्रश्न विचारेन त्याचे तुम्ही जर उत्तर देत असाल तरच मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आणि हे काही महत्वाचे प्रश्न आहेत तुमच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून. तसंच अजून एक प्रश्न आहे, भक्तीच्या नावाखाली हा जो इव्हेंट सुरू आहे तो कोणाला खुश करण्यासाठी? कारण त्यांच्याच मध्ये सुद्धा राजकीय लोक आहेत. मग ही कशासाठी? श्रद्धेपेक्षा तुम्हाला राजकीय पोळी भाजणं खूप महत्वाचं वाटतं का? तर तुम्ही बघितला तर टीव्हीवर सध्या एक बंधुभावाचं प्रकरण तुम्हाला समोर येत आहे. खराब प्रकरण येत आहे. त्याच्यात कोणी कोणी पोळी भाजली, कोणी कोणी पोळ्या खाल्ल्या, कोणी कोणी टाकल्या आणि कोण कोण पुढे येणार हे सगळं दिसेल. तसंच परंपरेचं रक्षण म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे. मग या भोगस स्फटिक शिवलिंगाच्या विरोधात तुम्ही कायदेशीर किंवा सामाजिक लढाई का लढत नाही? किंवा कोणती कृत्य केली आहेत का? म्हणजे कायदेशीर लढाई केली आहे का? कायदेशीर लढाई म्हणावं तर आता प्रथम दर्शनी निलेश साहेबांशी आम्ही प्रोटोकॉल प्रमाणे जे आमदार आहेत त्यांचा संपूर्ण गाव जाऊन कानावर घातलं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, याच्यात पूर्णपणे आहे. आज कसं आहे, आम्ही पूर्णपणे आज बघितलं तर स्टेप बाय स्टेप जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कायदेशीर लढायला गेलो तर गाव आणि आमचा देव कधीही कमी पडणार नाही, याच्यात आम्ही पुढे बसू. त्याच्यामुळे कायदेशीर लढाई लढून सुद्धा आपल्याकडे पुरावे देखील तशा प्रकारचे आहेत. त्यांचे आता जरी त्यांनी पूर्णपणे साफसफाई केली असेल आणि ब्राह्मण म्हणून त्यांना जर स्वतःला वाटत असेल मी कोणतरी आता शुचीभूत झालोय आणि मी कुठेतरी आता एवढा झालोय की मी काहीच नाही, मी तेव्हाचा होतोच नाही आणि आजही मी कुठेतरी नाही आहे, अशा प्रकारचं भासवत असेल तर देव सोडत नाही. कुठेतरी शेणातून झालं तरी किडा बाहेर येतो आणि तो समजतो की हा किडा आहे. तसा लवकरच जो काय आपला किडा आहे राणे तो सुद्धा लवकरच बाहेर येणार आणि लवकरच लोकांसमोर दिसणार. कुठेही तो लपून राहणार नाही. कायदेशीर बाब करायचीच आहे आणि कायदेशीर बाबीला कुठल्याही न्यायालयात आपलं काय सहकार्य असेल तर आपलं माझा व्यवसाय आणि माझं सर्व बाजूला ठेवून मी कुठेही तिथे तुमच्यासोबत राहायला तयार आहे. बरोबर आहे. आता एवढं मोठं जे प्रकरण झालं सावरवाडीमध्ये आणि वराड गावामध्ये, म्हणजे वराड गावामध्ये बारावाडीमध्ये ही एक वाडी आहे जी सावरवाडी वाडी आहे आणि त्या तिकडच्या रुद्रनाथ फाउंडेशनच्या लोकांनी असं म्हटलंय की आमच्यासोबत अजून 4 वाड्या एकत्र आहेत, आमच्याकडे एवढे अमुक सहाय्य आहेत हे त्यांनी सांगितले. मग ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं? हे चारही वाड्या त्यांच्यासोबत आहेत का की फक्त काही मोजकीच मंडळी त्यांच्यासोबत आहेत? मुळात त्यांनी वराडगाव कुठून कुठे लागलाय हा सुद्धा राणेला माहिती नसेल, पण काही लोक जी त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांनी सुद्धा, आम्ही राजकारणात सुद्धा आता मी बरेच वर्ष आहे त्याच्यामुळे काही राजकारणात सुद्धा कोणी कार्यकर्ता आहे कोणी सांगतो ही वाडी माझ्याबरोबर आहे, ती वाडी माझ्याबरोबर पॅक आहे, सगळ्या गोष्टी येतात. तशा पद्धतीचं त्याला सुद्धा ह्या वाड्या आहेत त्या वाड्या आहेत. परंतु खरं सांगायचं तर श्रद्धास्थान म्हणून वेताळ आहे आणि वेताळासोबतच लोक राहणार किती झालं तरी. त्याच्यामुळे हा त्याचा भ्रम आहे आणि मला तर असं प्रत्येक वाडीतल्या ज्या वाड्यांचं नाव घेतलंय त्या वाड्यातल्या प्रमुखांनी त्यांना खरोखरच जाब विचारणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या भाई परब आले, नम्रतावादचे मालक, ते सुद्धा बोलले की मी स्वतः जाब त्यांना विचारला की मी 200 माणसं घेऊन मी तिथे जाऊ शकतो, येऊ शकतो, मी माझ्या देवाबरोबर आम्ही सह्या केलेल्या आहे, आम्ही कधी त्यांच्याबरोबर आहोत, कोणी सांगितलं? वाडीतला एक माणूस त्यांच्याबरोबर असेल तो त्यांनी दाखवावा. त्यांनी अक्षरशः तिथे भाई परबांजवळ शरणागती पत्करलेली आहे की अशा पद्धतीचं कुठलंही काय नाही आहे आणि आम्ही तुमच्याबद्दलचं नाव घेतलं याच्या पुढे अशा पद्धतीचं होणार नाही. म्हणजे हे कुठेतरी त्या माणसाने बोगस हे केलेलं आहे आणि मला वाटतं भाई परबांसारखं सर्व वाडीने आवाज उठवावा आणि त्यांनी सुद्धा जाब विचारावा की आमचं नाव घेताय ते आमच्यात वाद घेऊन तुझी पोळी भाजण्या एवढं
घेताय काय ते बरोबर. वाडीतल्या प्रत्येक जी वाडीची नाव घेतली आहे त्यांनी सुद्धा त्यांना दाब विचारावा, जसं भाई परमाने विचारला तसा. तसंच अजून एक ते जे चालू आहे त्या आता तुम्ही जर म्हटल्याप्रमाणे पूर्ण 4 वाड्या एकत्र त्यांच्यामध्ये नाही आहेत, काही फक्त मोजकी मंडळी त्यांच्या हातीशी त्यांनी पकडून, म्हणजे त्यातले काही महत्वाचे जी लोक आहेत त्यांना हाताशी धरून पूर्ण वाडी आणि इकडचे 4 वाड्या त्यांनी एकत्र करून आपलं प्रभुत्व त्यांनी सादर केलंय. मग मला असं विचारायचं आहे की आपल्या गावामध्ये असलेल्या काही लोकांमध्ये इथली लोक त्यांच्यामध्ये मिसळलेली आहेत का? कारण मला असं वाटतंय की मला ज्यावेळी काही डॉक्युमेंट्स मिळाले होते आणि त्या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याकडचे काही डॉक्युमेंट्स तिकडे लीक झाले होते, जे वराड मधूनच बाहेर जाऊ शकतात. अशी काही व्यक्ती आहेत का त्यांना सुद्धा मदत करतायत? काय आहे त्याच्यात खरं सांगायचं तर जो शीत असतात तिथे भूत नाचतात, बरोबर आहे. अशा पद्धतीचं तिथे झालेलं आहे. तो जे कोणाचं काय तुम्ही नाव घेऊ इच्छिता? हा, त्याच्यामुळे मी असं नाव घेऊ इच्छित नाही. मी मगाचपासून आवाहनच करतोय की आपापसात मतभेद नको, आपापसात असे नको, कोण असतील त्याने सुद्धा बाहेर पडावं त्याच्यातून, आपल्या देवाजवळ त्यांनी फोकस करावा. कारण ह्या गोष्टी आता मी शिकतो तिथे भूत नाचतात याचं कारणच तसं आहे की तो माणूस आज काय दाखवतोय, तिथे कशा प्रकारचे आमिष दाखवतोय, लोकांना कसं हे करतोय. आता पुरावे सुद्धा काय करत आहे. आता त्या दिवशी रुपेश परोळेकर नंतर ते रेटच वाचले सगळे, बरोबर. नंतर ते पावत्यांवर आले हे आले, म्हणजे आणि ह्याच्या पलीकडे काय पाहिजे. आणि किती माणूस सफाई राहणार आहे करून सुद्धा. बरोबर मानगावकर साहेब, तुम्हाला कदाचित माझा प्रश्न समजला नाही. मी काय विचारतोय की त्या लोकांमध्ये आपली काही माणसं मिळालेली आहेत का? माणसं मी तुम्हाला तेच बोललो की ही कशासाठी असतील, कोणाच्या कुठल्या तरी स्वार्थापोटी त्यांच्या बरोबर राहणं व हे करणं हे मिळाल्याचं लक्षण नाही. आज कसं आलंय, मग तुला सांगितलं तसं, तू कोणाबरोबर आहेस डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. प्रत्येक माणसाला आज गावातल्या तुम्ही विचारा, बाईट घ्या, कोणाबरोबर आहात, कोणी कोणाबरोबर विचारतो. माझं मत गावातल्याने असं विचारू नये एकामेकाला. आपण वेतोबाची माणसं आहोत, आपण लिंगेश्वराची माणसं आहोत, पण आपण परिस्थिती तशी त्याच्याबरोबर निर्माण करते ना, निर्माण करते आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांनी असं विचारू नये. त्याच्यामुळे काही लोक जे आहेत त्यांना मी आवाहन करतो की अशा कुठेतरी चुकीच्या बातम्या आणि चुकीच्या अशा पसरून तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ नका. कुठेतरी आपल्या देवाजवळ आपल्या कौल होतात, सगळं होतात. मनात शंका आली तर देवासमोर बसून विचारा, जाणत्या माणसांचा सल्ला घ्या. देव आपला कौल सुद्धा देतो, त्याच्याजवळ येऊन सुद्धा बसून काय हरकत नाही विचारायला की देवा हे मी मांडतोय किंवा करतोय ते खरंच आहे काय. देव आमचा सक्षमपणे आहे आणि देणार आहे. त्याच्यात कुठल्याही असल्या गोष्टीने त्यांनी जाऊ नये. आता नाव घेण्याची कोणाची काही गरजच नाही, कारण कोण आहेत ते देवाची माणसं आहेत, त्यांनी कुठेतरी याच्यातून बाहेर पडावं. बरोबर आहे. अजून एक प्रश्न त्याच संदर्भात त्याच विषयाला पकडून आहे की ती जी लोक त्यांना सहकार्य करतात, ती लोक उद्या जर तुमच्यासोबत आली तर ते क्षमापात्र ठरतील का तुमच्यासाठी किंवा देवासाठी किंवा गावासाठी? कसं आहे माहिती आहे, प्रथम माणसाने किती जरी माणूस म्हणून जगते वेळी माणसाने आपली चूक म्हणून जरी आपल्या कुटुंबात किंवा बाहेर जरी मित्रमंडळीत केली तरी आपल्या देव जो स्वीकारेल आणि देवाच्या मनात जे असेल ते आम्ही सुद्धा त्यांना कोण माफ करणार किंवा आम्ही त्यांना कुठेतरी तुझं चुकीचं आहे बरोबर समर्थन करणार किंवा तू आता आमच्या जवळ आलास तेव्हा तू त्यांच्याबरोबर होता तू असं झालं हे बोलण्यापेक्षा त्यांनी देवालाच घाबरून आज सुधरावं, त्याने देवाला घाबरून आपले निर्णय घ्यावे. ही पाळी सुद्धा येऊ नये की बाबा कुठेतरी आम्ही माफ करणं किंवा कोणी आपापसात हे करणं, अशी पाळी सुद्धा येऊ नये. तुम्ही ग्रामपंचायती संदर्भात मला विचारला पत्रव्यवहार किंवा त्यांनी, मी ग्रामसेवक खोबरेकर आहे, तेवढे प्रशासनाचा सुद्धा सहभाग असणं गरजेचं आहे. एकट्या सरपंचाचा सहभाग तिथे असणं, प्रशासन सुद्धा त्याला कायदेशीर लढ्यात उतरायलाच पाहिजे. मी शिवरात्रीच्या वेळीच मी खोबरेकरांना फोन केला की खोबरेकर तुमच्याजवळ जे जे काय त्यांनी बरेच दिवस झाले आहेत तुमच्याजवळ पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे गावकर मंडळीने आणि आपलं निवेदन सादर केलेलं आहे, तर त्याच्या रीतसर तुम्ही त्यांना माहिती द्या. अशी सुद्धा वेळ आली की ग्रामपंचायतीत ठराविक गावकऱ्यांना, मी नव्हतो त्यावेळी, जावं लागलं आणि तिथे बसल्यानंतर त्यांना माहिती ही मिळाली. ही खेदाची गोष्ट आहे, अशा पद्धतीचं होऊ नये. आजही त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार झाले असतील तर ग्रामस्थ हे कुठेतरी आपल्या स्वतःच्या ग्रामपंचायती, स्वतः ग्रामपंचायतीचा कर भरतात, स्वतःची ग्रामपंचायत आहे आणि अशा पद्धतीने त्या ग्रामपंचायतीजवळ गेल्यानंतर पाळी येऊ नये की त्यांनी कुठेतरी गेल्यानंतर माझं काय आलंय किंवा आमच्या गावाचं काय आलंय विचारण्याची पाळी येऊ नये.
त्यांनी ठराविक व्यक्तींसमोर ते वेळीच मांडावं, जेणेकरून आम्ही जो लढा लढतोय त्याच्यात कुठेतरी आम्हाला मोलाचा त्यांचा सुद्धा वाटा मिळेल. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात सहभाग करावा. त्यांनी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची पत्र वगैरे असतील आलेली किंवा येणारी असतील तर त्यांनी लोकांसमोर आणणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यालाच धरून अजून एक प्रश्न आहे की बघा, तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी गेला होता. मग अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्ही विरोध करू शकला नाही? तुम्ही मला वाटतं 112 नंबरला कॉल करून सुद्धा पोलिसांना तातडीचे पोलीस बोलवण्यासाठी कॉल केला होता, पण मालवणचे म्हणा किंवा ओरसचे म्हणा कोणतेही पोलीस येऊ शकले नाही. याच्या मागे काही राजकीय धोरण असू शकतं की काही आपल्याच व्यक्ती याच्यामध्ये फितूर असू शकतात. तुम्हाला काय वाटतं? खरं सांगायचं म्हणजे राजकीय व्यक्तींना ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. मग एवढे, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर बरेचसे व्यक्ती, मोठे मोठे व्यक्ती होते ज्यांनी त्यांनी कॉल केलेले. ऐका तरी, नाण्याची एक बाजू जी होती त्या पद्धतीने तिथे कॉल केले गेले. नाण्याची दुसरी गावकर मंडळी किंवा इतर काय आहे त्या पद्धतीची मांडणी कुठल्याही प्रकारची झालेली नव्हती. आणि ही बाब जेव्हा लक्षात आली त्याच्यानंतर सन्माननीय पालकमंत्री वगैरे आम्ही सर्वांशी भेटीगाठी करायला गेलो, पण योगायोगाने ते आपल्याला भेटले नाही. आणि आज तो दिवस आपल्यासाठी आला की सन्माननीय आमदार निलेश राणे आम्हाला भेटले. शेवटच्या टप्प्यावरती येऊन मानगावकर साहेब, मी तुम्हाला एक वैयक्तिक आणि आपल्या गाव स्तरावरचा एक प्रश्न विचारतो. जर आपल्या गावचा सरपंच सर्वानुमते जर आपण एक ठरवला आहे, मग ग्रामपंचायत आतापर्यंत या 3 महिन्यामध्ये एवढ्या पत्रव्यवहारामध्ये गप्प का? मला असं म्हणायचं आहे, मुळात आतापर्यंत मी वरडगावात आल्यापासून बऱ्याच इलेक्शन बघितले, बरेच निकाल बघितले, सर्व पद्धतीचे मी बघितले, परंतु सरपंच या विषयावर जर बोलायला गेलं नाही, बरोबर आहे. पण मी तुम्हाला एकदा सांगतो, सरपंच आपल्या गावाचं, माझ्यापेक्षा तुमचं वय जास्त आहे, मला वाटतं तुमचं कदाचित 50-55 असेल. गावामध्ये आलात त्यावेळी जवळपास आता येऊन तुम्हाला एक 35 वर्ष कदाचित झाली असतील. मग या 35 वर्षामध्ये बऱ्याच वेळा इलेक्शन झालं आणि ते प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाचं होतं आणि पक्षा थ्रू सरपंच निवडला जायचा. आता हा जो सरपंच निवडला गेला तो प्रत्येकाने वेगवेगळ्या पक्षाचा नाही, सर्वानुमते इलेक्शन न करता हा सरपंच निवडला गेला. मग या सरपंचाने आतापर्यंत गावासाठी का नाही लढा घेतला? बोलतोय मी, मला तेच बोलायचं आहे की आतापर्यंत जे इलेक्शन झाले किंवा सरपंच झाले ते जास्तीत जास्त श्रीदेव चरणी नतमस्तक झाले, श्रीफळ ठेवलं आणि प्रचाराला निघाले. परंतु न होतो न भविष्य असा सरपंच वरडगावामध्ये एकच झाला की बिनविरोधचा जो काय थाट होता तो सन्माननीय गोपन पंचांनी त्याची सुरुवात केली. माझ्याजवळ आले, त्यांनी याची सुरुवात केली. त्यांचा सुद्धा एक उद्देश होता की गावात कुठेतरी एक संघ आपला गाव चालावा, त्या गावाच्या विकासासाठी आपण एकत्र यावं. कायम आम्ही जसं आता स्फटिक संदर्भात झालाय, तुम्ही कोणाचे यांचे त्याचे, तसेच तुम्ही कोणाचे डांटसचे याचे राण्यांचे, अशा पद्धतीचे तेव्हा सुद्धा राजकारणात हे चालायचं. कुठेतरी हे थांबावं म्हणून त्यांनी हा थाट घातला. त्यांची सुद्धा त्याच्यात कुठेतरी स्वार्थ भावना काही नव्हती, अशा पद्धतीचं होतं. मी सुद्धा त्याला होकार दिला आणि आतापर्यंत न होतो न भविष्य असा सरपंच ग्रामपंचायत बसवते वेळी वेताळ मंदिरात आपल्या मीटिंग झाली, तिथे बसवला गेला. एवढं वेटीस धरलं गेलं की चिट्यांपर्यंत आलं. 4 चिठ्ठ्या होत्या, त्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्या, वेतोबाजवून नारळ ठेवला गेला. अशा पद्धतीचं सगळं झालं. ते आतापर्यंत वरडगावात मी राजकीय क्षेत्रात इतके वर्ष काम करतोय, मला असं कुठल्याही ग्रामपंचायतीत मी आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 8 गावांचं मी नेतृत्व करतोय. पण मला असं कुठल्याही गावामध्ये असं चित्र स्पष्ट झालं नाही, दिसलं नाही जे वराडमध्ये मी बघितलं. आणि अशा पद्धतीचं चित्र स्पष्ट होत असते वेळी सरपंचांना सुद्धा काही तेव्हा निर्बंध घातले गेले. हे मला सुद्धा ते खूप खटकलेले होते. कारण कसं आहे की सरपंच हा गावाचा असला तरी लोकांचा आहे आणि ग्रामस्थांचा आहे. आणि जेव्हा पुढारी लोकांजवळ सरपंच जाईल किंवा विकास कामाबद्दल किंवा इतर सगळ्यांना आमच्या पेजवर येईल किंवा सगळ्या याच्यात सपोर्ट करेल, तेव्हाच सरपंच कुठेतरी गावासाठी काम करू शकतो. अशा पद्धतीची आमची धारणा होती. आणि ह्याला कुठेतरी वेताळ मंदिरात सुद्धा लॉक पडली की सरपंचाने कुठे हे करू नये ते करू नये, अशा पद्धतीचं आहे. पण माझं मत एवढं आहे की आजपर्यंत जे सरपंच झाले
ते फक्त श्रीफळ वेताळा ठेवून निवडून आले, कोण पडले, परंतु न भूतो न भविष्य असा सरपंच वराड गावामध्ये रावले मॅडम म्हणून बसले. आणि अशा पद्धतीचं असते वेळी वेताळच्या बाबतीत जे काय चाललंय तर त्यांनी आपलं मत प्रगट करणं हे अतिशय काळाची गरज आहे आणि ते करायला पाहिजे. आणि त्यांना कोणीतरी किंवा तुम्ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी सुद्धा ह्या आपला वेतोबाकडे मी जाऊन भान ठेवून वेतोबाकडे मी बसलोय आणि अशा पद्धतीचं सगळं झालेलं आहे, तेव्हा ह्याच्यात कुठेतरी मी कमी आहे काय हे देवालाच विचारून त्याने त्याच्यात सहभाग घ्यावा असं मला वाटतं. की आज जी तुम्ही भूमिका मांडली त्याच्यात मला तर वाटतं हे कुठेतरी गावाबरोबर म्हणून राहायला पाहिजे, कारण इतर सरपंच कोणी गावाबरोबर राहायला पाहिजे असं तुम्ही जे म्हणताय. एक मिनिट, मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते गावासोबत नाही आहेत का? मला काय म्हणायचं आहे की तुम्ही प्रश्न म्हणजे उत्तर जे दिलं त्याच्यावर करून माझं नाही, आता ही लोक विचारणार, मग ते प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणूनच मी तुम्हाला काय म्हणतो त्यांनी राहायलाच पाहिजे, कारण त्यांनी आपलं मी तुम्हाला सांगितलं मन सुद्धा मोकळं करायला पाहिजे. कारण श्रीदेव वेताळ मंदिरात त्यांना सरपंच पद हे मिळालेलं आहे, गावाने निवडून नंतर मतं दिली, त्याच्यापेक्षा निवड झाली जी वेताळाच्या नावाने आपण चिट्या टाकल्या त्या 4 चिट्ट्यामध्ये ती आली. म्हटल्यानंतर तो प्रसाद होता तो गावाने दिलेला होता, देवाने दिलेला होता. आज तिने मी माझं सांगणं तेच आहे की पहिलं तिने जे वेताळ मंदिरात लोक बसले सगळं झालं त्यांच्याच सोबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. याच्यासाठी मी बोललो की त्यांनी गावाबरोबर राहायचं आहे. आज स्फटिकलिंग हा विषय त्यांच्या बाबतीत काय विषयच नाही, कारण ग्रामपंचायत हा स्फटिकलिंगाचा काही भाग नाही. जशी ग्रामपंचायतीत मंदिरांची नोंद आहे सगळ्या, तशी स्फटिकलिंगाची तर नोंद आहे की त्याच्या कुठेतरी बाजूने राहणं किंवा त्याच्या कुठेतरी समर्थन करणं. आज तसं काही नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्फटिकलिंगाच्या साईडने आपले शलाका रावले मॅडम आहे तसं मला मुळीच म्हणायचं नाही, त्यांनी ठरवायचं. कारण त्यांनी एक मी तुम्हाला काय बोलतो, कारण त्यांची भूमिका पाहता कदाचित असं दिसतंय, मी म्हणत नाहीच आहे, म्हणून तुम्हाला मी काय बोललो त्यांनी आजही आपली भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे मला वाटतं की आता मला सांगा, ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत आणि हे राजकीय पक्षाचे माणूस असताना हे असं म्हणतायत की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मग मला सांगा, एवढ्या मोठ्या गावाचा सरपंच स्वतः संभ्रमामध्ये आहे का? ते आता त्यांनी ठरवावं. पाहिजे तर तुम्ही सुद्धा त्यांची बाईट घेऊ शकता. मी त्यावेळी घेऊ शकतो ज्यावेळी त्यांनी मला इन्व्हाइट करावं. माझे प्रश्न आहेत, तुमचे प्रश्न आहेत, मी त्यांना विचारतो. म्हणून मी त्यांना काय बोललो की त्यांनी सुद्धा आपलं मन मोकळं करावं, जेणेकरून सरपंच पूर्ण गावाचा आहे. जरी काय असलं तरी आपल्याला सरपंच जोपर्यंत आता ह्या वर्ष 6 वर्ष आहे तोपर्यंत आपल्याला सरपंच प्रत्येक माणसाच्या व्यवहारात प्रत्येक माणसाच्या गोष्टीमध्ये कुठल्या नाही कुठल्या कारणास्तव सरपंचांचा संपर्क होणार. त्यामुळे गावाशीच त्यांची नाळ आहे, गावाशीच त्यांनी बरोबर राहावं. स्फटिकलिंग हा काय कुठला विषय नाही, त्याने राहू नये असं मला आज वाटतंय. आणि मी त्याला एक मैत्रीचा सल्ला देईन की त्याने स्फटिकलिंगाची कुठल्याही प्रकारची जर काय समर्थन किंवा काय जर कोण आले करायला किंवा सांगत आले तर त्यांनी प्रथम त्यांना आपल्या वेताळाची महादेवाची त्यांनी चॉईस करावी आणि त्याच्यानंतर तिथे पुढची गोष्ट त्यांनी पाऊल टाकावं. बरोबर. हे सर्व तुम्ही करत असताना तुम्ही कायदेशीर काही पत्रव्यवहार केले, तुमच्यासोबत अजून बरेचसे लोक होते, म्हणजे बाळा चिंदरकर म्हणा, विक्टर डांटस म्हणा, ऍडव्होकेट रुपेश पुरवळेकर आहे, त्यासोबत तेथील जे आता लोक आरोप करतात तो अमित फाटक आहे किंवा भवन पांचाळ आहे, हे बरेच जण आहेत. आणि आपल्या गावाचे ग्रामस्थ, पालकदार, अध्यक्ष, बाकी हे सर्वजण आहेत. यांनी जे पत्रव्यवहार केले आतापर्यंत, तुम्ही मला वाटतं कलेक्टर मॅडमांपर्यंत गेलात, अंधश्रद्धा निर्मूलन यांच्याशी पण तुम्ही संपर्क केलात, मालवणमध्ये सुद्धा केलात आणि अशा बऱ्याचशा लोकांकडे तुम्ही पत्रव्यवहार केला. मग या प्रत्येक पत्रव्यवहाराचा उत्तर म्हणून ग्रामपंचायतकडे आतापर्यंत काही ना काहीतरी आलंच असेल. मग ते आलंय का? कारण आलं पाहिजे होतं. या जर 3 महिन्यामध्ये तुम्ही पत्रव्यवहार करताय तर त्याचं उत्तर काहीतरी ग्रामपंचायतकडे आलं असेल. आणि जर आलं असेल आणि लोकांना माहिती नसेल तर ते का नाही माहिती, याचंही उत्तर जरा तुम्ही देऊ शकता. तुम्हाला मी सांगतो, जेव्हा शिवरात्रीचा विषय सुरू झाला तेव्हा ग्रामसेवक खोबरेकर आहे, सरपंच जरी नाण्याची बाजू गाव म्हणून असले तरी प्रशासन म्हणून सुद्धा ग्रामसेवकांचा सहभाग होतो. मी त्यावेळी ग्रामसेवकांना पर्सनल फोन केला. तुम्ही म्हणताय पडद्यामागचं, तसंच मला मनात वाटलं, मला कुठेतरी त्यांना जाऊन ह्या पद्धतीचं हे करूचा म्हणून मी फोन केला त्यांना की तुमच्या जवळ काय जर असेल तर ते लोकांसमोर तुम्ही. पडद्यामागचं कलाकार असणं किंवा पडद्यामागचा व्यक्ती असणं वाईट गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तसे काही म्हणजे काही मावळे होतेच ना. बरोबर.
त्यांची खूप महत्वाची भूमिका होती, तसेच तुम्ही आहात. ठीक आहे, मी इथेच थांबतो. तरी सुद्धा एक प्रश्न राहतोय, तो म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर एवढ्या मोठ्या व्यक्ती रुपेश परोडेकर, बाळा चित्तरकर, विक्टर टांटस आणि अजून बरेच, जसे तुम्ही सुद्धा गेल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही विरोध म्हणून करण्यासाठी गेला होता, पण त्या ठिकाणी पोलिसांना कॉल करून सुद्धा पोलीस येऊ शकले नाही. याच्या मागचं राजकीय हेतू आतापर्यंत समजलेलं नाही ना, तुमच्याही मुखावाचे ते आले नाहीये. कदाचित याचं उत्तर काही वेगळं असू शकतं, याचं उत्तर मला वाटतं कोणतरी नंतर देईलच. पण हा प्रश्न राहतोय आणि हा प्रश्न तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करून हा प्रश्न म्हणून विचारा. धन्यवाद मानगावकर साहेब, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. आज आपण मानगावकरांची चर्चा केली आणि आज मला वाटतं धार्मिक चर्चेविषयी राजकीय गोष्ट जे आहेत त्यांच्या संदर्भात आपण चौकशी त्यांच्याशी केली, म्हणजे त्यांच्याशी आपण चर्चा केली, जी की महत्वाची होती. कारण धार्मिक विषयी आपण चर्चा रेग्युलर प्रत्येकासोबत करतच आहोत, पण असे काही मुद्दे आहेत जे मालगावकर साहेबांना विचारू शकतो, कारण ते एवढ्या मोठ्या गोष्टीवरती आहेत. सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ पहा, शेअर करा. शेअर एवढ्यासाठी मी आतापर्यंत हा एकच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी शेअर करा असं म्हटलं, कारण याच्यामध्ये आपण राजकीय पोस्ट विषयी काही बोललो, म्हणजे राजकीय गोष्टीबद्दल काही बोललोय आणि लोकांना, बरेचशा लोकांना याचे हे जाणून घ्यायचं होतं, म्हणून ही आपण व्हिडिओ केली आहे. धन्यवाद.